गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। दिंडोरी तालुक्यातील कोराटे येथील रहिवासी व दिंडोरी येथील शिवम हॉस्पिटलचे संस्थापक डॉक्टर बाळासाहेब कदम यांचे सुपुत्र डॉक्टर रोहन कदम यांनी आपल्या वैद्यकीय क्षेत्रात महत्त्वाचा टप्पा गाठत लातूर येथून MBBS व पुणे येथून MD मेडिसिन ही पदवी प्राप्त केली आहे। डॉक्टर रोहन यांचा प्रवास तसा वैद्यकीय शिक्षणाच्या पहिल्या पायऱ्यापर्यंत आव्हानांनी आणि संयमाच्या कसोट्यांनी भरलेला होता। मात्र मनात दृढ निश्चय आणि लक्ष्यस्थानी एकाग्रता ठेवून प्रत्येक अडथळ्यात त्यांनी टाकलेला पाऊल यशस्वी ठरलाय। त्यांच्या उल्लेखनीय यशाबद्दल पंचकोराटे गावात भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी कोराटे येथील गावाच्या वतीने व ग्रामपंचायतीकडून डॉक्टर रोहन कदम यांच्या प्रगतशील शेतकरी बाळासाहेब कदम यांच्या हस्ते तर बंधू दिंडोरी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ओम कदम, माजी उपसरपंच नंदू कदम यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी डॉक्टर ओम यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष देऊन ध्येय गाठले पाहिजे, यश आपोआप मिळते असे सांगितले। या प्रसंगी ग्रामस्थ, विद्यार्थी, शिक्षकवृंद व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामपंचायत अधिकारी नयन सय्यद यांनी केले, तर आभार सरपंच अश्विनी दोडके यांनी मानले। आजच्या या गौरवशाली क्षणी माझ्या सन्मानासाठी आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यामुळे मी अत्यंत भावुक व कृतज्ञ झालो आहे। आपल्या या प्रेमळ सन्मानामुळे माझ्या मनातील सेवाभाव अधिक दृढ झाला आहे। सर्वप्रथम या सोहळ्याचे आयोजक ग्रामपंचायत कोराटे यांचे मी मनपूर्वक आभार मानतो। आपल्या या प्रेमळ सन्मानामुळे माझ्या कार्याला नवचैतन्य मिळाले आहे। गावाच्या विकासासाठी आपण दाखवलेला सहकार्यभाव व पाठिंबा हा माझ्यासाठी अमूल्य आहे। तसेच या कार्यक्रमाचे मुख्य प्रेरणास्थान व मार्गदर्शक ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच तसेच सर्व कार्यकर्ते यांचे मी हार्दिक आभार मानतो। आपण वेळ, परिश्रम आणि मनापासून केलेली मेहनत यामुळे हा सोहळा संस्मरणीय झाला आहे। माझ्या कार्यप्रवासात ज्येष्ठांचा आशीर्वाद, मित्रपरिवाराची साथ आणि ग्रामस्थांचे विश्वास हीच माझी खरी ताकद आहे। आपल्या या सहकार्यामुळे मी माझ्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडू शकलो आणि पुढेही त्या अधिक उत्साहाने पार पाडण्याची मी वचन देतो। आज येथे उपस्थित राहून माझा गौरव वाढवणाऱ्या सर्व मान्यवर, अतिथी, ग्रामस्थ, बंधू भगिनी आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या लहानग्यांचे मी ऋणी आहे। आपल्या प्रत्येक प्रोत्साहनाचा शब्द, प्रत्येक टाळी आणि प्रत्येक स्मित माझ्यासाठी अनमोल आहे। शेवटी मी एवढेच सांगू इच्छितो की हा सन्मान हा फक्त माझा नाही, तर तो आपल्या संपूर्ण गावाचा आहे। हा विश्वास आणि प्रेम मी सदैव जपेन आणि आपल्या सेवेसाठी माझे संपूर्ण जीवन समर्पित करेन। आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार। मी अजून एक सांगू इच्छितो, डॉक्टर नेहा असं बोलल्या की डॉक्टर नेहा असं बोलल्या की सोशल मीडियापासून लांब राहा, तर हे माझ्या मते पूर्णपणे सत्य नाहीये। कारण की हा काळ AIचा आणि सोशल मीडियाचाच आहे। याच्यापासून पूर्णपणे वंचित राहणं पण चुकीचं आहे। त्यामधून आपल्याला काय शिकता येईल याचा आपण विचार करावा। पूर्णपणे वंचित राहणं पण आपण कुठेतरी मागं पडण्यासारखं होईल। म्हणून त्यावर आपण त्याच्यामधून काय चांगलं शिकता येईल, कसं आपण त्याच्यामधून ते उपस्थित करू शकू याच्यावर विश्वास ठेवा। आणि आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं आहे, या जगात कोणतीच गोष्ट अशक्य नाहीये। अशक्य आपल्या मनात असतं, बाहेर कधीच नसतं, हे लक्षात ठेवा। तुमच्या मनातून जर तुम्ही परिश्रम केला तर तुमच्यामधून प्रत्येक जण कलेक्टर बनू शकतो, तुमच्यामधून प्रत्येक जण डॉक्टर बनू शकतो। कोणतीच गोष्ट अशक्य नाहीये। ही फक्त एक सुरुवात आहे, एक पहल आहे आणि याच्या पुढे अजून आपण खूप पुढे जाणार आहे। आणि कोराटे गावाचं नाव हे फक्त महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण भारतात आपल्याला उच्चांकित करायचं आहे, हे लक्षात ठेवा। जय हिंद, जय महाराष्ट्र। एस मराठी न्यूजसाठी बापू चव्हाण, दिंडोरी। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।